नमस्कार मित्रांनो, मराठी जनता ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी वय वर्ष 25 होण्याअगोदर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आर्थिक स्वावलंबन हा एक प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे आणि कोणत्याही प्रोजेक्टसाठी गरजेचा असतो तो म्हणजे एक चांगला प्लॅन. आपला हा फायनान्शियल प्लॅन शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्म असा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आपण थोडेफार आर्थिक साक्षर असाल तर आपण स्वतःही बनवू शकता किंवा एखाद्या चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटची हेल्प घेणं हे चांगलं ठरेल. माझ्या मते फायनान्शियल प्लॅनिंगचे 2 मुख्य भाग असतात. एक म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट, दुसरी म्हणजे आपला इन्शुरन्स. सगळ्यात प्रथम आपण इन्व्हेस्टमेंटकडे पाहूया. इन्व्हेस्टमेंटचे 4 क्वाड्रंट म्हणजे 4 भाग असतात. पहिला भाग म्हणजे फिक्स्ड रिटर्न देणारे इन्व्हेस्टमेंट्स, दुसरा म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट, तिसरा म्हणजे ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट इत्यादी, चौथा म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट. तर सर्वप्रथम आपण बघूया फिक्स रिटर्न देणारे इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते आहेत. त्याच्यात येतं आपलं फिक्स्ड डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, त्याचप्रमाणे PPF हेही आपण वापरू शकतो. दुसरा भाग म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. जर तुम्हाला घर घेणं खरोखर गरजेचं असेल तर ते घ्या. तुमच्यासाठी राहतं घर असेल तर ते अजून एक घर ॲड करण्यात आणि अजून एक EMI ॲड करण्यात काही अर्थ नाही. तिसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट. म्युच्युअल फंड हे स्टॉक मार्केटपेक्षा कमी रिस्की आहे, परंतु ह्यामध्ये जो लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करतो तोच व्यक्ती शेवटी जिंकतो. ह्यामध्ये पेशन्स खूप लागतात, आपला अभ्यास चांगला असावा लागतो. दोन्हीमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण टिप्स, इंटरनेटवर येणारे व्हिडिओज ह्यावर अवलंबून न राहता स्वतः अभ्यास केला आणि त्यात व्यवस्थित विचारपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप पैसे मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टेड राहावं लागेल. चौथा मुद्दा म्हणजे रिटायरमेंट प्लॅन. आतापासून आपण समजा प्लॅन केलं आणि एक चांगली अमाऊंट जमवली तर वेगवेगळे बाजारात प्लॅन आहेत जे आपल्याला 50व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी एक रेग्युलर इन्कम देतात प्रत्येक वर्षी. तर त्या रिटायरमेंट प्लॅनमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तर हे झाले 4 भाग आपल्या इन्व्हेस्टमेंटचे. आता आपण बघूया इन्शुरन्स पॉलिसीकडे. आपल्यापैकी अनेकांनी LICच्या वेगवेगळ्या पॉलिसीज, युलिप्स घेतल्या असतील. आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडून, सहकाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून, आणि थोड्या काळाने आपल्याला रिअलाईज झालं असेल की याच्यात जे मला रिटर्न एक्सपेक्टेड होते ते मिळत नाहीत, फक्त 3-4% रिटर्न मिळतात. तर अशा प्रॉडक्टकडे जाताना आपण सावधानीपूर्वक, विचारपूर्वक आपण ह्या प्रॉडक्टची निवड करायला हवी आणि आपल्याला जे टार्गेट आहे, आपल्याला काय टार्गेट अचीव करायचं आहे त्याचा विचार करायला हवा. त्याऐवजी माझ्या मते लाईफ इन्शुरन्स आणि आरोग्य विमा म्हणजे मेडिकल इन्शुरन्स ह्याच्यावर लक्ष द्यायला हवं. कधीही आपल्याला गरज पडू शकते मेडिकल इन्शुरन्सची, त्यामुळे आपण व आपली फॅमिली ही मेडिकल इन्शुरन्सने नेहमीच सेक्युअर करायला हवी. त्याचसोबत जो टर्म इन्शुरन्स हा प्रकार असतो तोही आपण विचार करून, कन्सल्ट करून घ्यायला हवा. म्हणजे आपण एकटे कमावती व्यक्ती असाल तर आपल्याला काही बरं वाईट झालं तर आपल्या फॅमिलीची त्यामुळे वाईट परिस्थिती येणार नाही. तर इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करताना कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला हवं. साधारणपणे आपण असा विचार करतो की माझ्याकडे जे महिन्याला पैसे येतात त्याच्यातून खर्च करून जे शिल्लक राहील ते मी सेविंगमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट करेन. परंतु आपण समजा टार्गेट ठेवलं की मला एक सर्टन अमाऊंट दर महिन्याला इन्व्हेस्ट करायची आहे आणि बाकीच्या पैशात मी माझे खर्च भागवेन, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो. आपले खर्च जे आहेत, जसे काही तुम्ही भाड्याने राहत असाल तर रेंट, आपले बाकीचे कार्ड पेमेंट्स, बिल पेमेंट्स, आपली ग्रॉसरी, ह्या सगळ्यांचं तुम्ही मंथली प्लॅनिंग केलं तर आपल्याकडे एक चांगली अमाऊंट सेविंगसाठी राहू शकते. आपण पाहतो माझ्या मित्रांनी नवीन गाडी घेतली, नवीन घर घेतलं, परंतु समजा ह्या गोष्टीची आपल्याला खरोखर गरज नसेल, आपल्याकडेच राहतं घर असेल, चांगल्या स्थितीमधली गाडी असेल तर ह्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. परंतु हौसेला मोल नसतं. हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे आपल्या जीवनाकडे बघण्याचा, त्याप्रमाणे त्याने इन्व्हेस्ट करावं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमर्जन्सी फंड. बरेच जण म्हणतात की 3 महिन्याचा एक एमर्जन्सी फंड आपल्याकडे हवा. आजकाल आपण बघतोय अनेक नोकऱ्या जात आहेत, इंडस्ट्री खूप चेंज होत आहे. कोविडमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांकडे फंड नव्हता, त्यामुळे अनेक संकटं आली.
त्यामुळे अनेक जण 3 महिने सांगतात, पण माझ्या मते माझा जो 6 महिन्याचा खर्च आहे तो माझ्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून रेडिली अवेलेबल हवा, जो मला जेव्हा गरज असेल तेव्हा घेता येईल. तसेच आपल्याला काही बोनस, काही व्हेरिएबल पे वगैरे कंपनीतून मिळत असेल तर ती एक मोठी रक्कम एकरकमी आपल्याला येते. त्याचाही कुठे चांगलं नियोजन करून इन्व्हेस्टमेंट करता येईल ते आपण बघायला हवं. माझं शेवटी म्हणणं असंच आहे की प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करा, चांगल्या प्लॅनरला कन्सल्ट करा. आपले जे टार्गेट्स आहेत शॉर्ट, मीडियम, लाँग टर्म ते रिअलिस्टिक ठेवा, जे अचीव करता येतील. इन्व्हेस्टमेंटवर लक्ष द्या, अनावश्यक खर्च कमी करा, आपले पैसे नेहमी इन्व्हेस्टमेंटमध्ये राहू द्या आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी अचीव करता येतील. तर ह्या गोष्टी समजा वयाच्या 25व्या वर्षाच्या आधी आपण केल्या तर 50व्या वर्षी तुम्ही रिटायरी होऊ शकता. अनेक चांगली टार्गेट्स तुम्हाला अचीव करता येतील. तुमचे जे काही प्लॅन्स असतील, इंटरनॅशनल ट्रिप, घर घेणं, इतर अनेक गोष्टी अचीव करता येतील. ह्याबरोबर आपण आजचा हा व्हिडिओ संपत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, लाईक करा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते नक्की आम्हाला सांगा. थँक्यू.